अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू गेलेंनो, आज आपण तो महासुखाचा निमथा पावे ह्या सौ शकुंतलाताई आपटे महाराज यांच्या पुस्तकाचं वाचन चालू आहे आपलं. आता पुढे यात सिद्धी या बाधकच एक पक्के लक्षात ठेवावे. सिद्धी या विशिष्ट देवता आहेत. परमार्थाच्या तसेच जीवाच्या स्वातंत्र्याच्या दृष्टीनेही त्या बाधकच असतात. त्या तुम्हाला जसे काहीतरी देतील तसेच निश्चितपणे त्या बदल्यात तुमच्याकडून काहीतरी काढूनही घेतील. त्यांना तुमच्याकडून दुसरे काही नको असते, तर त्यांना तुम्ही त्यांचे गुलाम म्हणूनच हवे असता. तुमचे शुद्ध पुण्यही त्यांना हवे असते. जर तुमच्याजवळ सिद्धी असताना तुम्हाला मरण आले तर तुम्हाला कायमचे त्यांचे गुलाम म्हणून राहावे लागते. तसेच त्यांनी तुमचे शुद्ध पुण्य काढून घेतल्याने श्री भगवंत वगैरे सगळे विसरावे लागते. सिद्धी म्हणतील तसेच हिंडायचे, तसेच राहायचे आणि तसेच करायचे. ही गुलामगिरी जर नको असेल तर परमार्थाचा खरा लाभ जर हवा असेल तर सिद्धी प्राप्त झाल्यानंतर देखील हजारदा विचार करावा की आपल्याला ती हवी आहे की नको. श्री संत एकनाथ महाराज याचमुळे एकनाथी भागवताच्या 15व्या अध्यायात श्री भगवंतांचे उद्धवांप्रती झालेले बोलणे उद्धृत करीत असे सांगतात की अहेतुक करिता माझे भजन, तेने शीघ्र माझी प्राप्ती जाण, ते सिद्धीवरी घालिता मन, आली नागवण मुत्साप्तीची, ज्यासी विषय भोग लागे गोड, तोची सिद्धीची आहे चाड, ज्यासी माझे प्राप्तीचे कोड, तो वांछिना बंडर्द सिद्धीचे. पावत पावता वाराणसी, जो वस्तीसी गेला वेशागृहासी, तेथे भुलोनी तिच्या भोगासी, सर्वस्वची समर्पी. सकळ पापा ते निर्दळपणे, सकळ कुळा ते उद्धरणे, ते काशीचे खुंटले पावणे, वेशानागवणे भोगलिप्सा. तेशीच सिद्धीची ही कथा, माझे प्राप्तीसी प्रणिबंधभूता, माझे ध्यान ज्ञान वैराग्यावस्था, नागवणी रीता सांडिती. माझे प्राप्ती निकट जाण, उठे सिद्धीची नागवण, भोगे छळावया व्यामोहकवण, विलंब कारण मतप्राप्ती. माझे स्वरूप अद्वैतता, तेथे सिद्धीच्या नानावस्था, ते मायेचे व्यामोहकता, जाणत तथा उद्धवा. माझे प्राप्ती आड सिद्धीचे विघ्न, हे चितुज कळावया जाण, म्या सर्व सिद्धीचे निरूपण, संपूर्ण सांगितले. श्री एकनाथी भागवतामध्ये अध्याय 15 श्लोक 33 हा आहे. मूर्तिमंत नागवण. श्री भगवंत उद्धवांना असे सांगतात की अहैतुकपणाने माझे भजन केले असता त्या योगे माझी प्राप्ती फार लवकर होते, पण त्यावेळी जर सिद्धीवर मन ठेवले तर माझ्या प्राप्तीला अडथळा येतो. ज्याला विषयभोग गोड वाटतात तोच सिद्धीचा लोभ बाळगतो, परंतु ज्याला माझ्या प्राप्तीची खरी आवड असते तो रिद्धिसिद्धीच्या थोतांडाची मुळीच इच्छा करीत नाही. काशीला पोचता पोचताच प्रवासात एखादा मनुष्य वेशेच्या घरी मुक्कामाला उतरला आणि तेथे तिच्या भोगविलासाला लुब्ध होऊन आपल्या जवळील सर्व द्रव्य त्याने तिला अर्पण केले तर सर्व पातकांचे क्षालन करायचे, सर्व कुलाचा उद्धार करावायचा, ह्याकरता जे त्यांचे काशीत जाणे होते ते आपोआपच बाजूला पडते आणि कामलोलूप झाल्यामुळे वेशेकडून सर्वस्वी हिरबाडून मात्र घ्यावे लागते. सिद्धीची गोष्टही तशीच आहे. त्या माझ्या प्राप्तीला अशाच प्रतिबंधकारक होतात आणि माझे ध्यान ज्ञान व वैराग्य स्थिती यापासून साधकाला परांग करून कफल्लक करून पुरते नागवून सोडतात. माझ्या प्राप्तीनजीकच सिद्धीची विभागणूक चालू असते. त्या सुखोपभोगाचे आमिष दाखवून छळण्याकरता साधकाच्या मनाला मोह उत्पन्न करतात. माझ्या प्राप्तीला विलंब लागण्यास तेच कारण होते.
उद्धवा, माझे स्वरूप अद्वैतमय आहे. त्यापाशी येताना सिद्धींची जी अनेक स्वरूपे मार्गात दिसतात ती खरोखर मायेची भूल होय, हे लक्षात ठेव. माझ्या प्राप्तीच्या आड सिद्धीचे विघ्न येत असते, हे तुला कळावे म्हणूनच मी सर्व सिद्धीचे येथे समूळ व संपूर्ण निरूपण केले. सिद्धीविषयी प्रत्यक्ष श्री भगवंतांनीच केलेले हे मार्मिक विवरण आपण सर्व साधकांनी कायम लक्षात ठेवले